आणि आता पाहणार आहोत टॉप 9 घडामोडी मुंबईतल्या आणि उपनगरातल्या। मुंबई महानगरपालिकेनं 20 नोव्हेंबरला जाहीर केलेल्या प्रारूप मतदार यादीवर मोठ्या प्रमाणात हरकती 13 दिवसात 7452 हरकती सूचना नोंदवल्या। पूर्व वांद्रेमध्ये 1820 हरकती नोंदवल्या गेल्या। सोमवार आणि मंगळवार मुंबईतील एकूण 17 प्रशासकीय विभागांमध्ये 15% पाणी कपात। भांडूप जलशुद्धीकरण केंद्राला पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिनीचं काम हाती घेतल्यानं पाणी कपात। मुंबई एसी लोकलला रेल्वेचं झुकतं माप। गर्दीच्या वेळेत सलग वातानुकूलित गाड्या, साध्या लोकलचं वेळापत्रक कोलमडलं। गर्दीच्या वेळेत एकापाठोपाठ एक एसी लोकल सोडल्यानं साध्या लोकलसाठी वाट पाहणाऱ्या प्रवाशांचे मोठे हाल। मुंबई महानगरातील 11 आरएमसी प्लांट बंद। वायू प्रदूषणासंबंधित नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई। काही उद्योगांवर आर्थिक दंडासह कडक उपाययोजना लागू। मुंबई विद्यापीठाकडून प्राध्यापक भरतीच्या नोंदणीला मुदतवाढ। विद्यापीठातील रिक्त पदांसाठी अर्ज करण्यासाठी आता 18 डिसेंबर संध्याकाळी 5 वाजेपर्यंतची मुदत। मुंबईच्या शिव उड्डाणपुलाचं काम वेगानं सुरू। रेल्वे हद्दीमधील काम रेल्वे विभाग तर पोहोच रस्ते, पादचारी मार्ग अशी कामं पालिका प्रशासनाकडून सुरू। मुंबईत समुद्राला आजपासून 7 डिसेंबरपर्यंत सलग 3 दिवस मोठं उधाण येणार। 4.5 मीटर ते 5.3 मीटरच्या लाटा उसळणार। पर्यटकांनी समुद्रकिनारी जाणं टाळावं, प्रशासनाचं आवाहन। नवी मुंबईमध्ये खाडी परिसरात दरवर्षीप्रमाणे यंदाही परदेशी पाहुण्यांचं आगमन होण्यास सुरुवात। नवी मुंबईत अद्याप फ्लेमिंगोचं दर्शन झालं नसलं तरी पांढऱ्या करड्या रंगाच्या समुद्रकुरव पक्ष्यांनी नवी मुंबईकरांचं वेधलं लक्ष। आणि आता पाहूया टॉप 9 घडामोडी पुणे जिल्ह्यातल्या। पुणे ते प्रयागराज रेल्वेच्या 3 फेऱ्यांमध्ये वाढ। प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेता रेल्वे प्रशासनाचा निर्णय। आज आणि उद्या ही गाडी पुण्यातून सुटणार। पोलीस शिपाई भरतीत अर्ज करण्यासाठी मुदतवाढ। उमेदवारांना 7 डिसेंबरपर्यंत अर्ज करता येणार। महाराष्ट्रात पोलीस दलात 15,631 पदांसाठी भरती जाहीर। पिंपरी चिंचवडमध्ये मतदार यादीत घोळ। पवारांच्या राष्ट्रवादीच्या इम्रान शेख यांच्या आईच्या नावाची थेट बारामतीच्या शिरसुफळ गावात नोंद, तर वडील युनुस शेख यांचं नाव इंदापूरच्या भिगवण गावात। नवऱ्याचं नाव इंदापुरात, बायकोचं नाव बारामतीत। मतदार यादीतील घोळामुळे निवडणूक लढण्यास दोघेही अपात्र ठरतील। जिंकण्यासाठी संभाव्य उमेदवारांचा पत्ताच गुल केल्याचा सुप्रिया सुळेंचा आरोप। पुण्याच्या रांजणगाव औद्योगिक वसाहतीत बिबट्याची दहशत।